नमस्कार मित्रांनो. पाय डे 14 मार्च आज पाय डे आहे. सर्व पायनर्सला पाय डेच्या शुभेच्छा. सकाळपासून मी पाहतोय की आपल्या ज्या पी आय नेटवर्कवर जो ट्रान्सफरवर बॅलन्स आहे ते झिरो झालेलं आहे. कोणाकोणाचे 200 असतील किंवा 400 असतील तर त्यातलं काही पर्सेंट कमी झालेले आहेत किंवा कोणाचे कमी ज्या 50 आहेत तर ते पूर्ण झिरो झालेले आहेत. तर मी काही आपल्या जे कोर टीमचे आहे त्यांना मेल केलेला होता. तर त्यांच्याकडून असा रिप्लाय आला की बाबा ते ट्रान्सफर परत बॅलन्स ह्यासाठी झालेले आहेत की ते पूर्ण रिचेक करणार आणि पुन्हा व्हेरीफाय करून पुन्हा जसेच्या तसे तुमच्या अकाउंटवर पुन्हा ते पाठवतील. तर ह्याविषयी तुम्ही काही मनामध्ये भीती किंवा काही ठेवू नका. तर ते पूर्ण व्हेरीफाय करून पुन्हा तुमच्या ट्रान्सफरेबल बॅलन्समध्ये येऊन जातील. तर त्याचं काही एवढं टेन्शन घेऊ नका. आणि ते काहींचं अनव्हेरीफायमध्ये गेलेले आहेत किंवा झिरो झालेलं आहे ट्रान्सफरेबल, तर त्याचं काही एवढं इश्यू नाही. तर बघू आता मग ह्याची प्राईस किती चालली पाहू. तर पायची किंमत आता चाललेली आहे 146 रुपये. परवा दिवशी किंवा 2 दिवसापूर्वी याची प्राईज 118 रुपयावर आली होती. तिथून त्यानं पिकअप करून 146वर आलं आणि सकाळी त्याची प्राईज 168पर्यंत गेलेली होती. आता थोडं डाऊन झालेलं आहे, पण हे मार्केट आहे, अपडाऊन होत राहते. आणि ह्या आपण USDTमध्ये बघितलं तर ह्याची प्राईज आता 1.57 सेंटमध्ये चाललेली आहे. जसं हे $2 क्रॉस केलं की ह्याची प्राईज कमीत कमी $5 तर कमीत कमी होऊन जाईल. फक्त हे $2च्या वर क्रॉस होणं गरजेचं आहे. ह्या चार्टमध्ये तर आपण पाहू शकता. तर हे फक्त आता 2-3 इव्हेंट आहेत, अजून बायनान्सवर लिस्टिंग आहे. ती एक आहे, त्याच्यानंतरनं GCV व्हॅल्यू येणं गरजेचं आहे. ते 2 आल्यानंतर ह्याची आरामशीर प्राईज जाईल तिकडे. तर पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगतो की जे ट्रान्सफरेबल बॅलन्स आहेत ते झिरो होण्याचे कारण हेच आहे की ते पुन्हा रिचेक करणार आहेत आणि पुन्हा तुमच्या अकाउंटवर रिचेक करून येतील.